जय महाराष्ट्र पब्लिक. तर कसं आहे मग हसताय ना, हसायलाच पाहिजे. तर घेऊन आलोय तुमच्यासाठी आज एक नवीन ब्लॉग. तुम्हाला म्हणलं ना ब्लॉग आपला थांबणार नाही का, डायरेक्ट आपण 365 ब्लॉग टाकल्याशिवाय थांबणार नाही. 2-3 दिवस मध्ये गॅप पडेल पण टाकणार. मग आपण उठलो नेहमीप्रमाणे आपलं ऑफिसला, बाकी काही विषय नाही. आज जरा काही नवीन होतं ते आपण आणलं होतं, गाडी धुवायसाठी मशीन आणली होती, नवीन इलेक्ट्रिक मशीन आणली होती. मग आज मस्त दोन्ही गाड्या आहे बघा. प्रेशर कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही प्रेशर कसं आहे. मग मुकदम काय गाडीला पाणी विणी कधी मारित नव्हता, मग जरा त्याच्याही गाडीला पाणी मारलं, म्हणलं बघ जरा आपली मशीन किती धुळू होती. पण येड्या मग आपल्याला गणेश भाऊ म्हणले मुकदम साहेब बघा गाडी कधी धुईत नाही, तुम्ही टाकायचे मुकदम साहेबाचं जरा करा व्हायरल करा, त्याला मोकार गाडी धुईत नाही, नुसतंच गाडी चालवते. ओमकार नुसतं माझ्या जवळ येऊन म्हणा तुला झाले काय तू शांत काय एवढा काय तर शांत बाबा. इथं काय सांगू तुला, लय व्याकारी झालो. जेवढ्या वेळेस आपली गाडी झाली होती भरून, म्हणलं थांबायचं कशाला, घेतलं पाणी निघालो. मग आलो आपण इथं आर्या प्रीतमच्या बाजूला, इथं ब्लू मून कॉफी कोणा जायचं असं मिंदा जाऊ. मग तिथून पार्सल लिहिलं ना, आलो आपण अपोजिट साईडला. हे आपलं आहे ना नाना गेरे संकट नाही संकटी ते नाही युट्यूबला आहे ते नाही बरं का. पण ते तुम्ही गाडी सर्व्हिसिंग लावायची असेल ना, गाडी क्वालिटी सर्व्हिसिंग होती, विचारायचं नाही काय नाही, एक नंबर सर्व्हिसिंग. ॲड्रेस गणोट प्लाझाच्या अपोजिट साईडला. बाकी काही विषय नाही, आपली व्हिडिओ दाखवून जाऊ शकता तिथं तुम्ही सर्व्हिसिंगला. मग तिथून पुढे आलो आपण डायरेक्ट माळुंग्यामध्ये आज काय एवढं खास दिवस नव्हता, कारण वातावरण एवढं आज आहे ना ढगाळलेलं होतं ना, त्याच्यामुळे काम करायची इच्छा नव्हती आज एवढी काय. बाकी विषय काय म्हणजे ऑटो काम केली. मग नंतर आपण आलो टाटा फार्मॅम कंपनीला. हे जरा काय बुबडी बिबडी वळत राहते, विषय तो नाही. मग तिथून पुढे आलो ते आईला. मग काय सांगायचं, वातावरण असलं हवा बिवा बेकार चालू ना, पार दुराळा केला येड्या होरिझन पार्कच्या बाहेर. बाबा बघा तुम्ही दुराळा असली गार हवा ना. एसी फिका बार एसी विचारायचंच नाही, असली गार हवा येड्या. सुट्टी द्यायची नाही. मग तिथून पुढे जरा खारबाडा रोड होता, तिथं गेलो येड्या. पण तिथं नशीब ते वारं बिरं काही नव्हतं, नाही तर घोटाळा झाला असता मोठा. नाही तर मग डायरेक्ट चांगल्या बोले झाला असतं, व्याकार विषय झाला असता. मग तिथून आपण आलो वासुली फाट्यावर. जरा गाडी डम्पिंग करायची होती, जरा एक पार्सल टाकायची होती बॉक्स आपल्या गाडीत. मग घेतले बॉक्स टाकून आपल्या गाडीतून, आणि हे कोणची बिस्लरी का कोणची कंपनी, तिथं आलो. पुढे आलो लोकेशन बघा तुम्ही, पावसाळ्यासारखं लोकेशन झालं होतं, मोकार ढगाळ वातावरण. आणि काय सांगायचं तुम्हाला, असलं बेकार झालं होतं ना, असं वाटत होतं एक नंबर वाटत होतं. आज दिवस असला खत्री आला ना, बोलताच काही विषयच नाही. आणि आलो ना पुढे पायसर चौकात आळंदी फाट्यावर, ते आयला बघत होतो पार आका दुराळा केला होता, एवढं गाणं हवा बिवा. आणि इथून पुढे तुम्ही आता व्हिडिओ बघा, गाणं ऐकायला बेकार. तिथून पुढे कुठं आपण ब्रांचला येत नाही तर मुकदम साहेबांनी कोणाची रिक्षा घेतली होती काय माहिती, ते आयला नुसतं टन मारित होतं. मुकदम साहेबाला मला अरा सावकाश पाडशील येड्या, तुला येत नाही व्यवस्थित चालवते ते आयला. ते आणि आजची गाडी ओढली, ते एक दोन जोडीदार चालला होता विनायक, त्याच्याच वखंडी घातली टर्कन ब्रेक मारला. म्हणते यायचं का कोल्हापूर ते आयला म्हणलं येडे काय आहे मुकदम साहेब. मग म्हणलं जाऊ द्या. संपला आपला ब्लॉग, बाकी विषयच काही नाही. बघितलं त्याच्यावर धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे आपल्या युट्यूबला जाऊन बघा व्हिडिओ लाईक बी करा. तुम्हाला कालही सांगितलं आजही सांगितलं, तुम्ही काय लाईकही करीना कमेंटही करीना राव. जरा भेटू द्या ना पैसे विषय. तुम्हाला वाटत नाही का माणसाने मोठं नाही तर काही नसतं वाढायचं वाली का लाईक